नमस्कार, जादुई कलम में आपका स्वागत है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे की आलोचना करने वाले अमोल मिटकरी द्वारा सुपारीबाज का जिक्र करने से नाराज होकर अकोला में अज्ञात हमलावरों ने एनसीपी के विधायक अमोल मिटकरी की कार पर हमला कर दिया है। ये बात सामने आई है कि हमलावर मनसे के कार्यकर्ता है। इस घटना में महाराष्ट्र की राजनीतिक गलियारों में काफी हलचल मची हुई है। अब जानकारी सामने आ रही है कि ये विवाद अमोल मिटकरी की एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे की आलोचना के कारण हुआ है। नेहमीप्रमाणे दुपारी 2 वाजता मी शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला आलो होतो आणि मी येत असताना त्याच मार्गाने आलो। मला असं कळलं की मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा त्या बिल्डिंगमध्ये सुरू होता आणि ज्यावेळेस त्यांची गाडी दिसली तर इथला जो पंकज साबळे नावाचा त्यांचा अध्यक्ष आहे त्यांनी त्याला चिथावणी दिली। चिथावणी दिल्यानंतर मी गाडीतून खाली उतरेपर्यंत एक मर्दाची अवल्याद आला नाही आणि मी आत बसल्यानंतर सर्वांशी बोलल्यानंतर मग मात्र 40-50 लोकांची झुंड आली। कार्यकर्ते आमचे तयार होते कारण आम्हाला अगोदर माहीत होतं असं काहीतरी होणार आहे। त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। मी गाडीत आहो असं समजून त्यांनी गाडीवर कुंड्या मारल्या आणि एका महिलेला पुढे करून त्यांनी असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून मनसेच्या राज ठाकरेंना माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, इथे मोगलाई नाही। तुमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने इथे आले त्यांचे हातपाय जमा करून आम्हाला पाठवता आलं असतं, पण आमचा पक्ष तशी आम्हाला अथॉरिटी देत नाही। मी एकटा असल्याचे पाहून ज्या पद्धतीनं गुंडशाही या लोकांनी केली त्यावर रितसर कारवाई मी एसपींना सांगितलं आहे। तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर अटकची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या झुंडशाहीला मी माझ्या पद्धतीनं भविष्यात उत्तर देणार। मात्र 2-3 लोकांच्या भरोश्यावर एखादा व्यक्ती एकत्र असेल तर 40-50 लोकांची झुंड घेऊन जर येत असाल तर या गुंडागर्दीला संपवलं गेलं पाहिजे, थांबवलं गेलं पाहिजे। कारण अकोला जिल्हा हा संयमी आहे। मला अकोल्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता। मी जर बाहेर आलो असतो तर मोठा प्रश्न निर्माण झाला असता। त्यामुळे मीही संयमाची भूमिका घेतली आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा मी संयमाची भूमिका घ्यायला लावलेली आहे। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।